उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह। आज कुंभमेळ्यात 13 आखाड्यांचं अमृत स्नान। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर शंखध्वनी आणि भजनाच्या गजरात महाकुंभ सुरू। भल्या पहाटे दारधुकं आणि कडाक्याच्या थंडीत 1,65,00,000 भाविकांनी केलंय पवित्र अमृत स्नान। हिमालयामध्ये साधना करणारे असंख्य साधू, देश विदेशातील धार्मिक व्यक्ती आणि सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाचा अनुभव घेण्याकरता जमलेल्या लोकांचा हा पाहायला मिळतोय उत्साह। कुंभमेळ्यात लोकगीतं, भक्तिगीतं यांची देखील रेलचेल। महाकुंभ मेळ्याकरता भाविक प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं त्रिवेणी संगमात अमृत स्नान सोहळा। प्रयागराजमध्ये थंडीचा कडाका। मकर संक्रांत निमित्तानं अमृत स्नानाकरता तौबा गर्दी। संगमाच्या काठावर देश विदेशातले पोहोचलेत भाविक। प्रयागराजमध्ये भक्तिमय वातावरण। भक्तिमय उत्साहात, भक्तिमय वातावरणात नागा साधूंसह अनेक परदेशी पाहुणे देखील भजनात तल्लीन। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा आजचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसाची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य। त्रिवेणी संगमात स्नान करण्याकरता अनेक महंतांची देखील उपस्थिती। स्वामी चिदंबरानंद महामंडलेश्वर यांनी केलंय शाही स्नान। मकर संक्रांतीच्या निमित्तानं गोरखनाथ मंदिरामध्ये उत्साह। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते खिचडी वाटप। कोलकात्यामध्ये मकर संक्रांती निमित्तानं बाबुल घाटाला आकर्षक रोषणाईत उजून निघालाय घाट। राज्यभरात मकर संक्रांती निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण। शरयू नदीत स्नान करण्याकरता भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित। पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह। मकर संक्रांतीच्या निमित्तानं भाविकांनी गंगासागरमधल्या गंगा नदीत केलंय पवित्र स्नान। जम्मू काश्मीरमधील दोडा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांनी साजरा केलाय मकर संक्रांतीचा सण। लोहरी सणानिमित्तानं संध्याकाळी शेकोटी पेटून अग्निदेवाला दाखवलाय नैवेद्य। मकर संक्रांत निमित्तानं रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आलेले आहेत पारंपरिक अलंकार। रुक्मिणी मातेला नवा धान्याचं वाण अर्पण। दिल्लीमध्ये थंडीची लाट। दूरपर्यंत पसरले धुक्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप। महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून पैठणीची साडी ही खरं तर ओळख। 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत 50 ते 60 पैठणी साड्यांची विक्री झाली असून 19 लाखांची झाली आहे उलाढाल। मराठी पैठणी केंद्राचा व्यवस्थापक संजय कोटुरकर यांची माहिती। अंबरनाथमध्ये राष्ट्रदेवांच्या गजरात स्वागत यात्रा। राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत स्वागत यात्रेला सुरुवात। अकोल्यातील बाळापूर तालुक्याच्या देगावमध्ये शंकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं यात्रा महोत्सव। 25 क्विंटल ज्वारीच्या भाकरीच्या महाप्रसादाचं आयोजन। महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागात हरिनाम सप्ताह सुरू। या सप्ताहाला नामांकित संत महात्मे यांचं मार्गदर्शन। उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा। रामदास कदम यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।